त्यामुळे पुन्हा एकदा कबूतरखान्याचा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत। कबूतरखाना सुरू करण्याच्या प्रयत्नांना विरोध होताना दिसतोय। प्रत्येक वॉर्डात कबूतरखाने होत असतील तर आम्ही देखील प्रत्येक ठिकाणी चिकन मटनची दुकानं काढू असा पवित्रा आम्ही गिरगावकर संघटनेने घेतलाय। या संदर्भात माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, मंगल प्रभात लोढा यांचा जो काही उद्देश आहे किंवा विचार आहेत त्याला एक प्रकारे विरोध करत काय नेमकी काय इशारा कुठल्या संघटनेला दिलाय, काय माहिती त्याबद्दल? खरं तर प्रत्येक वॉर्डामध्ये कबूतरखाने तयार केले जावेत किंवा गेल्या काही दिवसांमध्ये मंगल प्रभात लोढा यांनी कमी मनुष्यवस्ती असणाऱ्या भागांमध्ये जे कबूतरखाने सुरू केलेले आहेत त्याला कुठेतरी आम्ही गिरगावकर या संस्थेकडनं विरोध केला जात आहे आणि गौरवजी आपल्या सोबत आहेत। खरं तर ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी कबूतरखाने होते, कोर्टाचे आदेश असताना सुद्धा स्वतः लोढा ज्या पद्धतीची भूमिका घेते, कसं बघता याकडे? लोढाजीने जे परवा केलं हे आमच्या अनुषंगाने तरी आम्ही विचार करतोय, हे फक्त इलेक्शन डोळ्यासमोर करून करा। कारण त्यांनी वॉर्ड हा शब्द वापरला। येणारी महानगरपालिका जी डोळ्यासमोर आहे त्याप्रमाणे जे जैन समाज आहे तो प्रत्येक ठिकाणी मोजका काही आहे त्या अनुषंगाने त्यांनी केलं असावं। पण हे आता ना हे अतिशयोक्ती खूपच वाढत चालली आहे। ह्याला विरोध हा प्रत्येक क्षेत्रातनं किंवा प्रत्येक वॉर्डामधनं पण होणं गरजेचं आहे। सर्वप्रथम आम्ही हा काय विचार केला की आता जिकडे त्यांच्या मागण्या सगळ्या ज्या पूर्ण होतात आहेत की लोढांनी एक एक्झाम्पल, लोढा साहेबांनी मागितलं ग्राउंड, त्यांना ग्राउंड दिलं। त्यांनी रोडची चौकांची नाव बदली करायची म्हटलं, स्वातंत्र्य सैनिकांची बदलून त्यांनी कुठले सुरेशचंद्र मुनी हे करून टाकले। आमच्या काही त्यांच्या समाजातले काही लोकांनी आमच्या मराठी लोकांना बेघर करून टाकलं की इकडे जागा मिळणार नाही आणि त्यांच्या जागा पण विकत घेतल्या आणि परत त्यांना देत नाही आहे। आणि आता त्यांनी कहरच झालं आहे, म्हणजे सुप्रीम कोर्ट सांगते आहे, डॉक्टर सांगतात आहे की ज्या कबुतरांमुळे त्यांच्या विष्ठेमुळे त्रास होऊ शकतो, TB सारखे रोग होऊ शकतात, अनेक श्वासासंदर्भात रोग होऊ शकतात, तरी पण ते सांगतात की प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही कबूतरखाने उघडू। जर असं असेल तर आम्ही कालपासून मागणी करतोय संबंधित अधिकाऱ्यांना, जे आम्हाला वेळ देऊ इच्छित नाही घाबरून कदाचित, की जिकडे तुमचे आता कबूतरखाने उभे राहणार आहे ना तर तिकडे त्याच्या बाजूलाच बरोबर आम्हाला देखील परमिशन मिळेल, तिकडे आम्ही चिकन आणि मटनचे सेंटर आम्ही उभे करू इच्छितो। त्यांची जशी मागणी आता तुम्ही सगळी पूर्ण करता तशा आमची मागणी रीतसर पूर्ण करावी ही आता आम्ही गिरगावकर मार्फत आमची इच्छा आहे की हे याप्रमाणे करावं। खरं तर चिकन मटणाचे दुकानं उघडण्याची तुम्ही मागणी करताय, कुठेतरी वारंवार पालिका निवडणूक लक्षात घेऊन मराठी आणि जैन समुदाय यामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न केला जातोय का? कबुतरांचा त्रास अनेक अर्थांनी होते, परंतु लोढांची भूमिका ही संभ्रमात टाकणारी आहे। संभ्रमात टाकणारी म्हणजे असं मगाशी म्हणालो की इलेक्शन डोळ्यासमोर त्यांना कदाचित टार्गेट असेल की येणारी इलेक्शन जर जिंकायचं असेल तर तुला तुझ्या समाजाकडनं एवढे मतदान आणि एवढ्या सीट जिंकल्या पाहिजे हे त्यांच्यावर टाकलं असं म्हणून त्यांना कदाचित खुश करायला, त्या समाजाला खुश करायला। आणि तुमच्या माध्यमातून हे पण सांगतो की काही लोकांना बळी पडू नका विनाकारणचा, कारण अल्पसंख्याक समाज हा मुंबईमध्ये 20-22 लाख आहे। आमच्या दहीहंडीच्या मिरवणुकीतच 25 लाख मुलं असतात म्हटलं, आणि गोविंदाच्या विसर्जनाला 40 लाख लोक असतात। जर अशा प्रकारे जर करायला गेलो तर आम्ही पण त्याप्रमाणेच उत्तर देऊ शकतो, पण आम्ही सामंजस्यपणा घेतो, शांततेत राहतात ते शांततेत राहा विनाकारण। मंगल प्रभात लोढा यांनी जे काही प्रत्येक वॉर्डात कबूतरखाने सुरू करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्यावरती आम्ही गिरगावकर संघटनेनं आक्षेप घेतलाय। आता पुढची एक बातमी बघू।